नमस्कार. खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर हिवाळा स्पेशल एक आपण रेसिपी तयार करणार आहोत. त्याला लागणारं काय काय साहित्य आहे मी तुम्हाला दाखवत आहे. आता खूप सीझन चालू आहे मेथीचे आणि कडाक्याची थंडी चालू आहे. तर मी ही मेथी 2 जोडी मेथी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर मी चिरलेली आहे. तर आता आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून घ्यायची आहे. पूर्ण मेथी टाकून घेऊत अशा प्रकारे. याच्यामध्ये आपल्याला थोडी आहे ना लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. जास्त काही मसाले वगैरे आपल्याला घालायचं नाही. याच्यामध्ये थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट घालायचं. याच्यामध्ये आपल्याला खूप छान असते टेस्ट. याच्यामध्ये घालून घ्यायचं. ओवा टाकायचा, थोडा क्रश करून घालायचा आणि त्याच्यानंतर पांढरे तीळ 2 चमच पांढरे तीळ घालत आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं याला, जेणेकरून याला छान पाणी सुटते. हाताने केलं तर मी हाताच्या सहाय्यानेच करत आहे. छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मेथीमध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि सिजनेबल आहे. खूप छान. आता थंडी खूप चढली आहे, चालू आहे थंडी, पण मी म्हटलं चला आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला आज मेथीची रेसिपी दाखवते आहे. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही राहा. छान असं करून घ्यायचं. याच्यामध्येच आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. भरपूर कोथिंबीर आलेली आहे मार्केटमध्ये, ताजी ताजी. पुन्हा एकदा छान मिक्स करू आणि याच्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या पिठाचा वापर करायचा आहे. बघू शकता ज्वारीचं पीठ घालताय मी. याच्यामध्ये बसेल आपल्याला तेवढंच पीठ घालायचं. याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं. बघू शकता वेट लॉस रेसिपी. आणि छान एकदा मी थोडं तेल टाकून आहे ना मळून घेते. ज्वारीचे पीठ असल्यामुळे आहे ना थोडंसं आहे ना थोडं पाणी घातलेलं आहे, 2 चम्मच. बघू शकता या पद्धतीने छान मळून घ्यायचं. बघा मित्रांनो, हे पीठ अशा पद्धतीने मी मळलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपल्याला छोटा गोळा करायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे. छोटे छोटे गोळे करायचे आणि छान लाटून घ्यायचं. ज्वारीचं असल्यामुळे कडा आहे ना थोडं फुटतात, तरी पण आपण छान लाटून घ्यायचं. थोडं सुकं पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं. बघा मित्रांनो, अशा कडा आहे ना हे फाटलेले आहे. तर मग मी आहे ना या पद्धतीने याला छान करून घेते. आता बाजू आहे ते पलटून घ्यायची आणि एका बाजूने तेल लावून घ्यायचं. आता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं.
प्रेस करत आहे ना छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस. खूप छान आहे रेसिपी, हेल्दी रेसिपी. नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा. ज्वारीचं केल्यामुळे आहे ना छान कडक येतात. आणि तुम्हाला रेसिपी जर पसंत आली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणखीन तुम्हाला कोणती रेसिपी पसंत आहे ते पण तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपले पूर्ण पराठे तयार झालेले आहे ज्वारीच्या पिठाचे, मेथी टाकून. खूप चविष्ट असते ही रेसिपी. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. हेल्दी आणि खूप चविष्ट. नक्की बनवा आणि पसंत आल्यास लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूत आपण एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.